आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. अग्नी मला जाळतोय. वाचवा, अग्नी मला जाळतोय. हे काय होतंय? हे कपट आहे, कपट आहे. आज आपण माझा धाकटा भाऊ महाबली हिरण्याक्षाच्या मृत्यूच्या शोकसभेसाठी इथे एकत्र आलो आहोत. इंद्रासारख्या आपल्या क्षुद्र शत्रूने दैत्य शिरोमणी हिरण्याक्षाचा विष्णुकर्वी वध घडवून आणला आहे, ज्याचा सूड आपल्याला केवळ विष्णूवर नाही तर समस्त देवतांवर उगवायचा आहे. हा विष्णू आधी तर अगदी शुद्ध आणि निष्पक्ष होता, परंतु देवतांच्या बोलण्यात येऊन तो सुद्धा मायावी झाला आहे आणि त्याच्या मायेने वराह आदी रूप धारण करू लागला आहे. आज मी सर्वांसमोर ही प्रतिज्ञा करतो की मी माझ्या या त्रिशूळाने त्याचा वध करून माझ्या भावाच्या मृतात्म्याला शांती मिळवून देईन. ज्या प्रकारे मुळं कापली गेल्याने झाडाची पानं सुकून गळून पडतात, अगदी त्याच प्रकारे विष्णू न राहिल्याने समस्त देवतांची शक्ती क्षीण होऊन जाईल. पृथ्वीवर काही मनुष्य लोक तपश्चर्या, यज्ञ, व्रत आणि दानादी गोष्टी करत आहेत, ज्यामुळे देवतांना सामर्थ्य मिळायचं. त्याचमुळे वीर शिरोमणी हिरण्याक्षाने संपूर्ण धरतीला समुद्र तळाशी लपवून ठेवलं होतं, परंतु वराह रूप घेऊन विष्णू तिला परत बाहेर घेऊन आला आहे. म्हणूनच तुम्ही सर्वजण या क्षणी पृथ्वीवर जा आणि तिथे जे लोक तपश्चर्या, यज्ञ, व्रत आणि दान वगैरे करत आहेत त्या सर्वांचा नाश करा. जिथे जिथे गाय, वर्ण, वेद, आश्रम आणि धर्म कार्य होत असतील त्या देशाला जाळून त्यांची राख रांगोळी करा, ज्यामुळे देवता कमकुवत होतील. मी ताबडतोब असुरांचे कुलगुरू शुक्राचार्यांकडे जाऊन त्यांना समस्त देवतांवर विजय मिळवण्याचा उपाय विचारून येतो. जा आणि जाऊन मृत्यू लोकात दहशत पसरवा. जा. गुरुदेव, तुम्हाला हे ऐकून आनंद वाटेल की मी माझ्या भावाच्या वधाचा प्रतिशोध घेण्यासाठी माझ्या सर्व योद्ध्यांना धरतीवर हाहाकार माजवायचा आदेश दिलाय. आता मी सर्वच देवतांना निस्तेज करून इंद्राच्या साम्राज्यावर देखील माझा अधिकार गाजवू इच्छितो. सांगा गुरुदेव, या कार्याच्या सिद्धीसाठी शक्ती मिळवण्याचं साधन काय आहे? राजन, जगात शक्ती मिळवण्याचं केवळ एकच साधन आहे, तप, तपश्चर्या. केवळ तपश्चर्याच समस्त शक्तींचं उगमस्थान आहे. इंद्रापासून स्वतः ब्रह्मदेवांपर्यंत समस्त देव तपश्चर्येद्वारेच त्यांची शक्ती प्राप्त करतात. मग मी सुद्धा तपश्चर्या करीन आणि अशी घोर तपश्चर्या करेन की आज तागायत कुणी केली नसेल. त्यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन करा. राजन, जर मी सांगितलेला विधी तू पूर्णत्वाला नेऊ शकलास तर त्रैलोक्यात तुझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली दुसरा कोणीही नसेल. गुरुदेव, मी मनाने, वाणीने आणि कर्माने तुमच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करेन.
तपश्चर्या. दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या सांगण्यावरून हिरण्यकश्यपाने घोर तपश्चर्या सुरू केली. ऊन, पाऊस, वारा, वादळे कशाचीही पर्वा न करता तो घोर तप करू लागला. ऋतू बदलले, महिने, वर्ष उलटले, तरी त्याचं तप चालूच होतं. एखाद्या हटयोग्यासारखं एका पायावर उभं राहून जपाची, वेळेची मोजदाद न करता त्याचं तप अखंड सुरू होतं. दिवस नाही, रात्र नाही, भूक नाही की तहान नाही. अर्ध्या शरीरावर वारूळ झालं तरी त्याला त्याची पर्वा नव्हती. तो केवळ आणि केवळ त्याच्या तपातच गुंग होता. त्याच्या तपाने धरणे कंप पावू लागले. आकाशात विजांचा कडकडाट होऊ लागला आणि एक अग्निलोळ त्याच्या शरीरातून निघून वर आकाशाच्या दिशेने झेपावला. जसा तो अग्निलोळ स्वर्गापर्यंत पोहोचला तशी त्याची धग स्वर्गस्थ देवतांना, अप्सरांना जाणवू लागली. इंद्र दरबारी त्या अग्नि तांडवाने भयभीत झाले. धरती डोली अंबर कांपा देख के तप घनघोर, तप का तेज अग्निशिखा सम फैला चारा. जेव्हा त्याच्या तपाच्या अग्निशिखांमुळे देवलोक सुद्धा जळू लागला, तेव्हा सर्व देवता घाबरून ब्रह्मदेवांकडे गेले. हे परमपिता ब्रह्मा, असुरराज हिरण्यकश्यप मंद्राचल पर्वताच्या दरीमध्ये अत्यंत कठोर तपश्चर्या करतो आहे. डास आणि कीटकांनी त्याचा सर्व मांस खाऊन टाकला आहे. केवळ हाडांच्या सापळ्याच्या आधाराने जगत तो घोर तपस्या करतो आहे. देवतांची 100 वर्ष त्याने अन्न पाण्याविनाच व्यतीत केली आहेत. अशा कठोर तापाचा अग्निताप सहन करणं देवतांच्या पलीकडचं आहे प्रभू. त्याच्या तपाच्या वणव्याने आणि धुराने तिन्ही लोक त्रस्त झाले आहेत. समस्येचं निराकरण करा प्रभू. निराकरण तर वरदान दिल्यानेच होईल देवगणांनो. वरदानामुळे तो तुम्हा सर्वांच्या विनाशाचं वरदान मागू शकतो. परंतु हे पितामह, जर तो अशाच प्रकारे तपश्चर्या करत राहिला तर देवी विधानाने तो स्वतःच ब्रह्मपद देखील प्राप्त करू शकतो. मग तर खूपच अनर्थ होईल प्रभू. त्यामुळे लवकरच एखादा असा उपाय करा प्रभू, ज्यामुळे त्याची ही तपश्चर्या लगेच समाप्त होऊन जाईल. असंच होईल.
हे दैत्य शिरोमणी, मृत्यू लोकातील प्राणांकरता आम्हा अमर लोकातील प्राणांचं दर्शन कधीही निष्फळ होऊ शकत नाही. त्यामुळे जी इच्छा असेल ती निसंकोचपणे माग, मी ती नक्कीच पूर्ण करेन. हे परमपिता, तुम्हीच तुमच्या त्रिगुणात्मक रूपात या सृष्टीची रचना, रक्षण आणि संहार करत असता. मी तुमच्या समोर नतमस्तक आहे. जर तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला असा वर द्या की तुम्ही जन्माला घातलेल्या कोणत्याही प्राण्यामुळे माझा मृत्यू होणार नाही. ना मनुष्यामुळे, ना पशुमुळे, ना दैत्यामुळे, ना देवामुळे, ना आत मरण यावं, ना बाहेर मरण यावं, ना दिवसा, ना रात्री, ना अस्त्रामुळे, ना शस्त्रामुळे, ना पृथ्वीवर, ना आकाशात. युद्धात कुणीही माझ्यासमोर टिकता कामा नये. तुम्ही निर्माण केलेल्या समस्त प्राणी सृष्टीचा मी एक छत्री सम्राट व्हायला हवा. इंद्रादी लोकपालांमध्ये जसा तुमचा महिमा आहे तशीच प्रतिष्ठा मला देखील मिळावी. मला हाच वर द्या भगवंत, मला हाच वर हवा आहे. बाळा, तू जो वर माझ्याकडे मागतो आहेस तो जीवांसाठी खूपच दुर्लभ आहे. परंतु गुरु शुक्राचार्यांनी सांगितलं होतं की अशा कठीण तपश्चर्येनंतर कोणताही वर दुर्लभ नसतो. म्हणजे ते खोटं आश्वासन होतं की मला अजून तपश्चर्या करावी लागेल. अजून तपश्चर्या करण्याची आवश्यकता नाही आहे. गुरु शुक्राचार्यांनी सत्यच सांगितलं होतं. अशी कठीण तपश्चर्या ना याआधी कोणी केली होती, ना यापुढे कोणी करेल. हे दैत्यराज, जो वर तू माझ्याकडे मागतोयस तो दुर्लभ असून सुद्धा मी पूर्णत्वाने तुला प्रदान करतो. हिरण्यकश्यपाला ब्रह्मदेवांच्या वरदानाने जी दुर्लभ शक्ती प्राप्त झाली तिचा उपयोग जर त्याने सात्विक आणि धार्मिक कार्यासाठी केला असता तर अखिल ब्रह्मांडात स्वतः भगवंत सोडून त्याच्याहून महान दुसरा कुणीही नसता. सरळ मार्गी प्राणी विजय आणि यश मिळाल्यानंतर विनम्र होतो, परंतु नीच प्राणी यशाच्या मदाने वेडा होऊन जातो. हिरण्यकश्यप स्वतः ब्रह्मदेवांचा पुत्र असून सुद्धा त्याच्या नीच संस्कारांमुळे इंद्रिय सुखांमध्येच मग्न होता. त्यामुळे इतकी घोर तपश्चर्या केल्यानंतर जेव्हा वरदान मागायची वेळ आली तेव्हा त्याने केवळ भोगविलासच मागितला. त्याच्या बुद्धीने त्याला त्याच्या विकासाच्या ऐवजी विनाशाचीच वाट दाखवली आणि आपल्या अपार शक्तींच्या दुरुपयोगाने त्याने विश्वात चहूबाजूंना हाहाकार माजवला. सर्वप्रथम त्याने इंद्राच्या स्वर्ग लोकावरच आक्रमण केलं. इंद्र पळून गेला. देवता पराभूत झाले. आता स्वर्गावर देखील माझंच राज्य आहे. घेऊन चला यांना, सर्वांना बंदी बनवा.
मी इथला भगवंत आहे. प्रत्येकाने माझी पूजा करायची. जो माझी पूजा करणार नाही तो या जगात जिवंत नाही राहणार. बोल, हिरण्यकश्यप तुझा भगवान आहे की नाहीये? आज आपण माझा धाकटा भाऊ महाबली हिरण्याक्षच्या मृत्यूच्या शोकसभेसाठी तुम्ही सुद्धा सगळ्यांनी माझा जय जयकार करा. बोला भगवान हिरण्यकश्यपांचा विजय असो. अशा प्रकारे देवतांसह तिन्ही लोकांतील प्राणी त्या महादैत्याच्या पुढे नतमस्तक झाले. त्यावेळी सर्व सृष्टीमध्ये एक छोटासा बालकच असा होता जो भगवंतांच्या नावाचं निरंतर कीर्तन करत होता. तो त्याच दैत्याचा स्वतःचाच मुलगा होता, प्रल्हाद, जो वयाने 5 वर्षांचा असून सुद्धा ब्रह्मलीन होऊन केवळ भगवान श्रीहरींचा नाम जप करत राहायचा. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. त्याला खूप समजावलं, घाबरवलं, धमकावलं गेलं, परंतु त्या बालकाने प्रभूंची भक्ती करणं सोडलं नाही. जेव्हा हिरण्यकश्यपाला ही गोष्ट कळली तेव्हा त्याच्या क्रोधाला पारावार राहिला नाही. मी इथला भगवंत आहे. सगळं विश्व माझ्या समोर भयाने थरथर कापतं. माझ्या चालण्याने पृथ्वी डोलायला लागते. मी भुवई ताणली की तिन्ही लोक चळाचळा कापू लागतात. नाग, यक्ष, गंधर्व, देवता सगळे माझ्या नावाची माळ जपतात. तिन्ही लोकांमध्ये सर्व चल अचल प्राणी केवळ माझी पूजा करतात. परंतु केवळ तूच एक असास ज्याने माझी पूजा करायला नकार दिला. हे खरं आहे का रे? हो पिताश्री, हे सत्य आहे. का? कारण सांसारिक भक्तीमुळे नाही, तर भयामुळे तुमची पूजा केल्याने तुमचा केवळ अहंकार वाढत आहे. तुम्हाला ते कुमार्गाकडे नेत आहे. परंतु मी तुमचा पुत्र असल्याने तुम्हाला या कुमार्गावरून बाजूला सारून सन्मार्गावर नेणं माझं कर्तव्य समजतो. म्हणूनच मी तुमची पूजा नाही करत. मग कोणाची पूजा करत असतोस? पिताश्री, तिन्ही लोकात पूजा योग्य तर एकच आहेत, अच्युत, अविनाशी, परमेश्वर श्री विष्णू भगवान. मी त्यांचीच पूजा करत असतो. मूर्ख मुला, तू त्या विष्णू बद्दल बोलतोयस जो माझ्या भयाने ब्रह्मांडाचा त्याग करून पळून गेला, जो माझा क्रोधाग्नी क्षणभर सुद्धा सहन नाही करू शकला. हे बघ प्रल्हाद, विष्णू माझा प्रबळ शत्रू आहे. त्याने माझ्या भावाचा वध केलाय आणि तुझं देखील हेच कर्तव्य आहे की असुर कुळाचा प्रबळ शत्रू विष्णूचा तू देखील द्वेष कर. नाही पिताश्री, भगवान विष्णू तर कुणाचेही शत्रू नाहीत. ते तर सर्वांचे पालन करता आहेत. तू खोटं बोलतोयस. तो नक्कीच माझा शत्रू आहे. तो माझा नाश करू इच्छितो. हा तुमचा भ्रम आहे. ज्या प्रकारे त्यांच्यासाठी विश्वातील सर्व प्राणी त्यांची मुलं आहेत, त्याच प्रकारे तुम्ही पण त्यांचंच मूल आहात. ते तुमचा नाश कधीही नाही करणार. केवळ तुमच्या कुकर्मांचा, तुमच्या अधर्माचा नाश करतील ते. मला कुकर्मी म्हणतोस? मला अधर्मी म्हणतोस? बोल, विष्णू माझा नाश करेल अथवा नाही, परंतु मी तुझा नाश अवश्य करून टाकीन. ही पण तुमची चूकच आहे पिताश्री. भगवंतांच्या इच्छेविरुद्ध कुणीही कुणाचा नाश नाही करू शकत. जोपर्यंत त्यांची इच्छा असत नाही तोपर्यंत जगातील कुठलीही शक्ती आली तरी माझा नाश नाही होणार. हो, पण जर प्रभूंची इच्छा असेल तर तुम्ही काही न
करताच माझा नाश होऊन जाईल. नक्कीच होऊन जाईल, कारण ही माझी इच्छा आहे आणि मीच इथला भगवंत आहे. बस हाच अहंकार तुम्हाला सत्य पाहू देत नाहीये. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या अहंकाराचा आणि अभिमानाचा त्याग करून निर्मळ अंतःकरणाने त्यांना शरण जाल, तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की तेच सर्वशक्तिमान आहेत. त्यांच्या इच्छेशिवाय एक पान देखील हलू शकत नाही. माझी प्रार्थना ऐका. अजूनही वेळ आहे. भगवान विष्णूंना शरण जाऊन त्यांच्या पायावर तुमचं डोकं ठेवा. ते परमदयाळू आहेत. ते लगेचच तुमचे सर्व अपराध पोटात घेतील, तुमचं पापहरण करतील. दैत्यानो, दैत्यानो, घेऊन जा याला आणि याची जीभ कापून टाका. हा माझं पापहरण करू पाहत होता, प्राणहरण करायचे. शरीराच्या ज्या भागाने संपूर्ण शरीराला हानी पोहोचू शकते त्या सडलेल्या भागाला कापून फेकून दिलं पाहिजे. जा, घेऊन जा. आणि जो सगळ्यात आधी याच्या मृत्यूचा समाचार मला ऐकवेल त्याला खूप मोठं पारितोषिक दिलं जाईल. जा, घेऊन जा या कुळाच्या कलंकाला. तुम्ही सगळे मिळून सुद्धा त्याला नाही मारू शकलात. अस्त्र काम करत नसतील तर त्याला पर्वताच्या सुळक्यावरून खाली फेका. जा. काय? पर्वताच्या सुळक्यावरून पडून सुद्धा नाही मेला? म्हणजे हा नक्कीच कोणीतरी मायावी बालक आहे. दादा, तुझ्याच आणि होत नसेल तर माझ्याकडे सोपव. होलिका, तू नाही. आणि तू तरी काय करणार? तुला तर ठाऊकच आहे की मला वरदान मिळालंय की अग्नी मला जाळू शकत नाही. त्यामुळे त्याला मी माझ्या मांडीवर घेऊन चितेवर बसते. या लोकांना सांग, चहू बाजूंनी आग लावायला. तो त्यात भस्म होऊन जाईल. आता तो नाही वाचू शकणार. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
हा अग्नी मला जाळतोय, अग्नी मला जाळतोय, अग्नी मला जाळतोय, वाचवा, अग्नी मला जाळतोय. हे काय होतंय? हे कपट आहे, कपट आहे. काय ब्रह्माचं वरदान खोटं होतं? काय ब्रह्माचं वरदान खोटं होतं? माझं वरदान अजिबात चुकीचं नव्हतं. तू त्याचा चुकीचा उपयोग केला आहेस. मी तुला शक्ती तुझ्या संरक्षणासाठी दिली होती. जर तिचा उपयोग दुसऱ्यांचा नाश करण्यासाठी केला जाईल तर ती खुद्द तुझाच विनाश करेल.